नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत. लगेचच वही आणि पेन घेऊन बसायचं आहे. आपला व्हिडिओ म्हणजे माहितीच माहिती. जेवढे काही विद्यार्थी आपले रोज व्हिडिओ पाहत असतात बघा, तर त्या प्रत्येकाला माहिती आहे की आपण किती माहिती घेऊन येत असतो. त्यासाठी वही आणि पेन घेऊन लगेच बसायचं आहे. जेवढी काही माहिती या ठिकाणी आपल्याला सांगण्यात येईल ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. एक्स्ट्रा माहिती आपल्याला हवी असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, इंस्टाग्राम पेज जॉईन करायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला ही जेवढी काही माहिती आपण या ठिकाणी सांगत असतो तर ती आपल्याला त्या ठिकाणी मिळून जाईल. आजचा भाग असणारा 544वा. या भागामध्ये आपण 20 ऑगस्ट 2026 या दिवसातील महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. लक्ष्य सरकारी नोकर असं आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. त्याच ठिकाणी आपल्याला टेलिग्राम चॅनल असेल किंवा इंस्टाग्राम चॅनल असेल तर या ठिकाणी देखील आपल्याला फॉलो करून घ्यायचं आहे, सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. प्रश्न महत्त्वाचे असताना शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. कोणीही व्हिडिओ अर्धवट सोडायचा नाही. शेवटी आपण रिव्हिजन देखील घेणार आहोत फास्ट पद्धतीने. फक्त आणि प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात रिव्हिजन असणार आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिलाच आहे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न. यावर असाच प्रश्न विचारला जाईल येणाऱ्या भरतीमध्ये. स्टार मार्क करून ठेवायचा आहे प्रश्न. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2025 हा कोणास जाहीर झाला आहे? याचं उत्तर सांगण्या अगोदर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जर आपण पाहिला तर क्रीडामधला सर्वोच्च पुरस्कार आहे. क्रीडा क्षेत्रातील सॉरी क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. आणि 2025चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा कोणास जाहीर झाला आहे असा प्रश्न विचारला आहे. याचं उत्तर काय असेल? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय ड, एकही नाही. 2025 मध्ये जेवढे काही क्रीडा पुरस्कार अलीकडेच जाहीर करण्यात आले त्यामध्ये अर्जुन पुरस्कार असतील, द्रोणाचार्य पुरस्कार असतील, तर त्यामध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा एकाही खेळाडूला प्राप्त झालेला नाही. यावर्षी कोणत्या खेळाडूला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा जाहीर झाला नसून आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय ड, एकही नाही. या ठिकाणी दिव्या देशमुख हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कारण 2025 हा जो काही अर्जुन पुरस्कार आहे तर तो दिव्या देशमुख यांना जाहीर झालेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. दोन नावे आपल्याला लक्षात ठेवायची आहेत अर्जुन पुरस्कारासाठी. कोणकोणती? दिव्या देशमुख असेल आणि विदित गुजराती. विदित गुजराती, दिव्या देशमुख ही दोन नावे आपल्याला लक्षात ठेवायची आहेत, जे आपल्या महाराष्ट्राशी संबंधित असून बुद्धिबळ या खेळाशी ते संबंधित आहेत. आणि यांच्यावर एक एक प्रश्न हा येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाऊ शकतो. दिव्या देशमुख ही जागतिक विजेतेपद पटकावणारी पहिली महिला बुद्धिबळपटू देखील ठरलेली आहे, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जास्त काही माहिती आपण या ठिकाणी घेणार नाही आहोत, कारण कालच आपण सर्व याबाबत माहिती ही व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत. त्याच संबंधीचा हा प्रश्न होता. प्रश्न विचारण्याचं कारण प्रश्न विचारण्याचं कारण असं की हा प्रश्न जवळपास येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाऊ शकतो, कारण एकही मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी यावर्षी निवडही करण्यात आलेली नाही. त्यानंतर जर आपण पाहिलं तर अर्जुन पुरस्कार जे जाहीर झाले तर त्या अर्जुन पुरस्कारामध्ये एकही क्रिकेटपटूचं नाव देखील नाही. त्यासाठी असे दोन महत्त्वाचे प्रश्न जे कन्फ्यूज करण्यासाठी विचारले जाऊ शकतात. लक्षात ठेवायचं आहे, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2025 हा एकही खेळाडूला जाहीर झालेला नाही. यावर्षी अर्जुन पुरस्कार कोणासच जाहीर झालेला नाही. प्रश्न क्रमांक दुसरा पाहूया. महाराष्ट्रात कोणत्या आजाराला अधिसूचित आजार म्हणून घोषित करण्यात आलं आहे? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, हा लक्षात ठेवायचा आहे. तर महाराष्ट्रामध्ये जो काही सर्पदंश आहे बघा, सर्पदंश, पर्याय अ सर्पदंश. तर सर्पदंश या आजाराला अधिसूचित आजार म्हणून अलीकडेच घोषित करण्यात आलेले आहे, म्हणजेच आता याची नोंद होणार आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात सर्पदंश अनिवार्य नोंदणीकृत आजार म्हणून घोषित करण्यात आला, ज्याला आपण इंग्लिशमध्ये नोटिफायबल डिसीज म्हणतो, नोटिफायबल डिसीज. या अगोदर कोणत्या आजाराला नोटिफायबल डिसीज म्हणून घोषित करण्यात आलं होतं? माहिती असेल तर याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. हा देखील प्रश्न आपण कव्हर केला होता. आता हा निर्णय घेण्याचं कारण काय? तर 9 ऑगस्ट 2026 रोजी गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक आश्रम होता बघा, आश्रम. तर त्या आश्रमशाळेमध्ये, शासकीय आश्रमशाळेमध्ये सर्पदंशाने 3 आदिवासी विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आणि 3 ज्या काही आदिवासी विद्यार्थिनी होत्या तर त्या दवाखान्यामध्ये
त्यांना ॲडमिट करण्यात आलं होतं. तर ते कारण आणि महाराष्ट्रामध्ये आता अधिसूचित आजार म्हणून हा सर्पदंश आजार घोषित करण्यात आलेला आहे. कारण लक्षात ठेवायचं आहे, 3 आदिवासी विद्यार्थिनी होत्या गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेमध्ये. कुठे? तर जप्तालाई येथील शासकीय आश्रमशाळेमध्ये सर्पदंशाने 3 आदिवासी विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि ते कारण लक्षात घेत आता अधिसूचित आजार म्हणून सर्पदंश आजार हा घोषित करण्यात आलेला आहे. लागू जर आपण पाहिलं तर सरकारी रुग्णालय, खाजगी रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय व वैद्यकीय व्यावसायिक या ठिकाणी हे लागू असणार आहे. आता याचे फायदे काय असणार आहे तर अँटीस्नेक वेनम या औषधाचा साठा किती आहे याची अचूक माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, अँटीस्नेक वेनम हे जे काही औषध आहे तर याचा साठा किती उपलब्ध आहे आपल्याकडे, तर त्याची माहितीही या ठिकाणी होणार आहे. भारतातील स्थिती जर आपण पाहिली तर सर्पदंशाला नोटिफायबल डिसीज घोषित करणारे महाराष्ट्र देशातील कितवे राज्य ठरले हा प्रश्न विचारला तर लक्षात ठेवायचा आहे 9वे. हा देखील प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. सर्पदंश या आजाराला अधिसूचित आजार म्हणून घोषित करणारे महाराष्ट्र हे देशातील 9वे राज्य ठरले आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिल्या व्हर्च्युअल प्राणी संग्रहालयाचे उद्घाटन कोठे करण्यात आले? प्रश्न हा देखील महत्त्वाचा असणार आहे. तर भारतातील पहिला व्हर्च्युअल प्राणी संग्रहालय याचं उद्घाटन जर आपण पाहिलं तर पर्याय अ कमला नेहरू प्राणी संग्रहालय जे इंदोर मध्य प्रदेश या ठिकाणी स्थित आहे. कोठे? कमला नेहरू प्राणी संग्रहालय इंदोर मध्य प्रदेश या ठिकाणी स्थित आहे. तर या ठिकाणी भारतातील पहिल्या व्हर्च्युअल प्राणी संग्रहालयाचं उद्घाटन अलीकडेच करण्यात आलं आहे. कोणाद्वारे करण्यात आलं तर मध्य प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत मोहन यादव यांच्या हस्ते याचं उद्घाटन हे करण्यात आलं आहे. 16 ऑगस्ट 2026 रोजी याचं उद्घाटन पार पडलं आहे. वैशिष्ट्य आपण पाहिलं तर भारतातील पहिले पूर्ण डिजिटल व्हर्च्युअल झू जर आपण पाहिलं तर हे असणार आहे कमला नेहरू प्राणी संग्रहालय. प्रश्न फिरवून विचारला तर प्रश्न असा विचारला जाईल, कमला नेहरू प्राणी संग्रहालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे इंदोर मध्य प्रदेश या ठिकाणी ते स्थित आहे आणि हे भारतातील पहिले व्हर्च्युअल प्राणी संग्रहालय असणार आहे ज्याचं उद्घाटन अलीकडेच करण्यात आलं आहे. एक्सपिरियन्स जर आपण पाहिला तर 3D आणि 14D असणार आहे. प्रकल्प मॉडेल आपण पाहिला तर सार्वजनिक खाजगी भागीदारी म्हणजेच PPP मॉडेल असणार आहे प्रकल्प. खर्च पाहिलं तर सुमारे 4.5 कोटी रुपये एवढा त्यासाठी खर्च आलेला आहे. उद्दिष्ट व महत्त्व, तंत्रज्ञानाच्या मदतीने वन्यजीवांना त्रास न देता जंगल व नैसर्गिक अधिवासाचा अनुभव देणे, मुलांचे मोबाईलवरील अवलंबित्व कमी करून पर्यावरणपूरक वन्यजीव शिक्षण देणे, शहर पर्यटनाला चालना देऊन महानगरपालिकेला नवीन महसूल मिळवून देणे हा यामागचा महत्त्वाचे उद्दिष्ट किंवा महत्त्व या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे. प्रश्न क्रमांक 4, काळविटांचे पुनर्स्थापन करण्यात आलेले बन्नी ग्रासलँड कोणत्या ठिकाणी स्थित आहे किंवा कोणत्या राज्यात स्थित आहे? तर अलीकडेच काळविटांचे पुनर्स्थापन करण्यात आलं आहे आणि हे करण्यात आलेलं जे काही बन्नी ग्रासलँड आहे, बन्नी ग्रासलँड, तर ते कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे असा प्रश्न विचारला. पर्याय क उत्तर असणार आहे गुजरात. गुजरात राज्यामध्ये हे बन्नी ग्रासलँड स्थित आहे ज्या ठिकाणी काळविटांचे पुनर्स्थापन करण्यात आलेले आहे. दिनांक जर आपण पाहिला तर 15 ऑगस्ट 2026. ठिकाण बन्नी ग्रासलँड, कच्छ, गुजरात. गुजरातमध्ये कोठे आहे तर कच्छ या ठिकाणी आहे हे बन्नी ग्रासलँड. हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. चर्चेत असलेला बन्नी ग्रासलँड कोठे स्थित आहे तर तो गुजरात राज्यामध्ये स्थित आहे. त्या ठिकाणी कशाचे पुनर्स्थापन करण्यात आलं आहे तर काळविटांचे पुनर्स्थापन करण्यात आलेले आहे. काळविटांची संख्या जर आपण पाहिली तर एकूण 20 काळवीट हे त्या ठिकाणी सोडण्यात आले आहेत. किती? 20 काळवीट त्या ठिकाणी सोडण्यात आले आहेत. यामध्ये 5 नर आहेत. किती? 5 नर आहेत आणि 15 मादी असणार आहेत. हे सर्व काळवीट जामनगर गुजरात येथील वनतारा या प्राणी संवर्धन केंद्रातून आणण्यात आले आहेत. हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. हे जे काही काळवीट असणार आहे तर ते सर्व जामनगर गुजरात येथील वनतारा आहे बघा, वनतारा, तर या वनतारा प्राणी संवर्धन केंद्रातून आणण्यात आले आहेत. यामागचा मुख्य उद्देश काय आहे तर बन्नी ग्रासलँडमध्ये काळविटांची नैसर्गिक संख्या वाढवणे
गवताळ प्रदेशातील जैवविविधता टिकवणे आणि परिसंस्थेचे संवर्धन करणे हे यामागचे महत्त्वाचे उद्दिष्ट किंवा उद्देश आपण या ठिकाणी म्हणू शकतो. बन्नी ग्रासलँड जर आपण पाहिलं तर कच्छ जिल्हा गुजरात या ठिकाणी हे स्थित आहे. क्षेत्रफळ याचं आहे सुमारे 2500 चौरस किलोमीटर एवढे त्याचं क्षेत्रफळ असणार आहे. भौगोलिक महत्त्व जर आपण पाहिलं तर हे आशिया खंडातील सर्वात मोठ्या गवताळ प्रदेशांपैकी एक आहे हे बन्नी ग्रासलँड. हे क्षेत्र येथील विशेष प्रजातीच्या बन्नी म्हशींसाठी प्रसिद्ध आहे. विचारलं जाऊ शकतं बन्नी म्हशींसाठी प्रसिद्ध असणारे ठिकाण कोणते, तर बन्नी ग्रासलँड. काळविटाचं वैज्ञानिक जर आपण पाहिलं तर अँटिलोप कॅर्वेकॅप्रा असं त्याचं वैज्ञानिक नाव आहे. भौगोलिक आढळ जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने भारत आणि नेपाळ या ठिकाणी याचा आढळ दिसून येतो. IUCN स्थिती जर आपण पाहिली तर लिस्ट कन्सर्न ही IUCN स्थिती आहे. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अनुसूची अंतर्गत सर्वोच्च संरक्षण हे देण्यात येत असते. राज्य प्राणी जर आपण पाहिला तर काळवीट हा पंजाब, हरियाणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांचा राज्य प्राणी आहे. हा देखील प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा बनतो. कोणत्या राज्याचा राज्य प्राणी हा काळवीट आहे, तर त्यामध्ये पहिला क्रमांक येतो पंजाब, दुसरा येतो हरियाणा, तिसरा येतो आंध्र प्रदेश. या 3 राज्यांचा राज्य प्राणी हा काळवीट आहे, लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 5 तमिळनाडू या राज्यामध्ये तिसऱ्या अपत्यासाठी, इथे तिसऱ्या झालंय तिसऱ्या, परंतु ते तिसऱ्या आहे. तिसऱ्या अपत्यासाठी किती दिवसांची मातृत्व रजाही मिळणार आहे, तर उत्तर असणार आहे पर्याय 365 दिवस. आता 1 वर्ष ही मातृत्व रजा आता तमिळनाडू राज्यामध्ये मिळणार आहे अशी घोषणा करण्यात आलेली आहे तमिळनाडू राज्यामध्ये. कितव्या अपत्यासाठी, तर तिसऱ्या अपत्यासाठी. पहिलं, दुसरं नसून तिसरं. घोषणा करण्यात आली 18 ऑगस्ट 2026 रोजी. ठिकाण चेन्नई, तमिळनाडू विधानसभा या ठिकाणी. पूर्वीची तरतूद जर आपण पाहिली तर या आधी तिसऱ्या अपत्यासाठी केवळ 12 आठवडे म्हणजे फक्त 84 दिवसाची मातृत्व भर पगारी रजा ही दिली जात होती. आता तिसऱ्या अपत्यासाठी पहिल्या 2 अपत्याप्रमाणेच म्हणजेच पूर्ण 365 दिवस मातृत्व रजा ही मिळणार आहे. निर्णयामागील लोकसंख्या शास्त्रीय कारणे जर आपण पाहिली तर जनन दरात मोठी घट. तमिळनाडूचा एक जनन दर जर आपण पाहिला तर तो 1.4च्या खाली घसरला आहे. लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी तो किमान 2.1 असणे आवश्यक असते. राज्यातील सुमारे 16% लोकसंख्या ही 60 वर्षावरील वयोगटाची त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्यासाठी हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला आहे. जोसेफ विजय असं त्या मुख्यमंत्र्याचं नाव आहे तमिळनाडूच्या, लक्षात ठेवायचं आहे. 6वा प्रश्न आहे 10 नोव्हेंबर 2026 रोजी प्रकाशित होणारे बिलॉंगिंग अ जर्नी ऑफ लव्ह हे कोणाचे आत्मचरित्र आहे, तर पर्याय ब सोनिया गांधी. सोनिया गांधी यांचं हे आत्मचरित्र आहे बिलॉंगिंग अ जर्नी ऑफ लव्ह, जे 10 नोव्हेंबर 2026 रोजी प्रकाशित होणार आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे हाका डंडे हिचिलेमा. हाका डंडे हिचिलेमा हे कोणत्या देशाचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले आहेत, तर पर्याय ब झांबिया. झांबिया या देशाचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले आहेत हाकाडंडे हिचिलेमा. हाकाडंडे हिचिलेमा नाव लक्षात ठेवायचं आहे. झांबिया देशाचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. अलीकडेच निवडणूक पार पडली आणि त्यामध्ये सर्वाधिक मतं घेत हे हाकाडंडे हिचिलेमा त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. आभा नायर हे नाव लक्षात ठेवायचं आहे. झांबिया देशाच्या पहिल्या महिला न्यायाधीश ठरलेल्या आहेत आभा नायर. प्रश्न क्रमांक 8 आणि शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस 20 ऑगस्ट रोजी साजरा केला जात नाही. 4 दिवस दिलेले आहेत, त्यापैकी असा कोणता दिवस आहे जो 20 ऑगस्टला साजरा केला जात नाही, याचं उत्तर असणार आहे पर्याय अ राष्ट्रीय अंतराळ दिन. राष्ट्रीय अंतराळ दिन हा 20 ऑगस्ट रोजी साजरा केला जात नाही. कोणत्या दिवशी साजरा केला जातो, माहिती असेल तर कमेंट करून सांगायचं. तो दिवस येईल त्या ठिकाणी आपण हा प्रश्न कव्हर करूच, परंतु जर आपल्याला माहिती असेल तर कमेंट करून सांगायचं आहे. बाकी सद्भावना दिवस असेल, भारतीय अक्षय ऊर्जा दिवस असेल किंवा जागतिक मच्छर दिवस असेल, तर हे जे काही 3 दिवस आहेत बघा, तर ते दरवर्षी आपण 20 ऑगस्टला साजरा करत असतो. 3 दिवसांची थोडीशी माहिती पाहूया. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी आपण सद्भावना दिवस हा 20 ऑगस्टला साजरा करतो. कोणाचा जन्मदिवस आहे,
तर राजीव गांधी यांचा जन्मदिवस, जयंती दिनानिमित्त. उद्देश काय आहे तर राष्ट्रीय एकात्मता, शांतता, बंधुभाव व सांप्रदायिक सलोखा वाढवणे हा यामागचा उद्देश आहे. दुसरा आहे जागतिक मच्छर दिवस. तर सर रोनाल्ड रॉस यांच्या शोधाच्या स्मरणार्थ दरवर्षी आपण 20 ऑगस्ट रोजी जागतिक मच्छर दिवस साजरा करतो. शोध कोणी लावला? सर रोनाल्ड रॉस यांनी याचा शोध लावला आहे. 20 ऑगस्ट 1897 रोजी मलेरियाच्या प्रसारात डासांची भूमिका स्पष्ट करणारा महत्त्वाचा शोध जर आपण पाहिला तर तो त्यांनी लावला होता. रोनाल्ड रॉस यांनी 1902 मध्ये वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार देखील त्यांना प्राप्त आहे. केव्हा? 1902 मध्ये वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणास प्राप्त आहे? रोनाल्ड रॉस, ज्यांनी मलेरियाच्या प्रसारात डासांची भूमिका स्पष्ट करणारा महत्त्वाचा शोध हा लावला होता. आणि तिसरा दिवस आहे भारतीय अक्षय ऊर्जा दिवस. तर नूतनीकरणीय ऊर्जेबाबत जनजागृती करणे हा यामागचा उद्देश असणार आहे. प्रमुख स्रोत जर आपण पाहिले अक्षय ऊर्जेचे तर सौर ऊर्जा, जलविद्युत, पवन ऊर्जा, बायोमास हे लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. आता याची घेऊया पटकन रिव्हिजन. फक्त प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात हे प्रश्न पुन्हा एकदा कव्हर करून घेऊया. प्रश्न क्रमांक पहिला, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2025 हा अलीकडेच कोणास जाहीर झाला आहे? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय ड, एकही नाही. यावर्षी एकाही खेळाडूला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा जाहीर झाला नाही. 17 जणांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामध्ये विदित गुजराती आणि दिव्या देशमुख ही 2 नावे आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. महाराष्ट्रात कोणता आजार अधिसूचित आजार म्हणून घोषित करण्यात आला? याचं उत्तर असणार आहे पर्याय अ, सर्पदंश हा आजार आता महाराष्ट्रामध्ये अधिसूचित आजार म्हणून घोषित करण्यात आला आहे. तिसरा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या व्हर्च्युअल प्राणी संग्रहालयाचे उद्घाटन कोठे करण्यात आलं? याचं उत्तर असणार आहे पर्याय अ, कमला नेहरू प्राणी संग्रहालय, इंदोर, मध्य प्रदेश या ठिकाणी भारतातील पहिल्या व्हर्च्युअल प्राणी संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. प्रश्न क्रमांक चौथा, काळीविटांचे पुनर्स्थापन करण्यात आलेले बन्नी ग्रासलँड कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर पर्याय क, गुजरात राज्यामध्ये स्थित आहे बन्नी ग्रासलँड, ज्या ठिकाणी काळीविटांचं पुनर्स्थापन करण्यात आलं आहे. तमिळनाडू राज्यामध्ये तिसऱ्या अपत्यासाठी किती दिवसांची मातृत्व रजा मिळणार आहे? तर पर्याय ड, 365 दिवसांची मातृत्व रजा ही मिळणार आहे तमिळनाडू राज्यामध्ये. 6वा प्रश्न आहे, 10 नोव्हेंबर 2026 रोजी प्रकाशित होणारे बिलॉंगिंग अ जर्नी ऑफ लव्ह हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर ते आहे सोनिया गांधी यांचं आत्मचरित्र आहे, जे 10 नोव्हेंबर 2026 रोजी प्रकाशित होणार आहे. प्रश्न क्रमांक 7वा, हाकांडे हिचिलेमा हे कोणत्या देशाचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले आहेत? तर झांबिया देशाचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले आहेत हाकांडे हिचिलेमा. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस 20 ऑगस्ट रोजी साजरा केला जात नाही? तर राष्ट्रीय अंतराळ दिन हा 20 ऑगस्ट रोजी साजरा केला जात नसून सद्भावना दिवस, जागतिक मच्छर दिवस, भारतीय अक्षय ऊर्जा दिवस हे जे काही 3 दिवस आहेत बघा, तर ते 3 दिवस 20 ऑगस्ट रोजी आपण साजरा करत असतो. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न माहितीचे गट आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचा. व्हिडिओ आवडल्यास ते मित्रांसोबत शेअर करायचा आहे. याचा PDF टेलिग्रामला प्राप्त होऊन जाईल. टेलिग्राम त्यासाठी जॉईन करायचं. इंस्टाग्राम पेज देखील आपल्याला जॉईन करायचं, सबस्क्राईब करून घ्यायचं, फॉलो करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी हे सर्व माहिती आपण त्या ठिकाणी अपलोड करत असतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.